का बोलवलं तिथे? सारंग, आजचा दिवस तुझ्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा दिवस ठरू शकतो. गुरुजींनी सांगितलंय. गुरुजी म्हणजे जे आपल्या सावलीवर उपाय करणार आहेत ते. त्यांनी सांगितलंय की हे सगळे विधी सुरू करण्याआधी तुला आणि सावलीला अगदी मनोभावे आपल्या देवघरातल्या देवांची पूजा करायची आहे. आणि ते करण्याआधी सर्वत्र गंगाजल शिंपडून घराचं शुद्धीकरण करायचं आहे आपल्याला. शुद्धीकरण म्हणजे आजपर्यंत काय घर अशुद्ध होतं? काय आहे हे असले सगळे उपाय करून काय साध्य करायचं आपल्याला? सारंग, सारंग, हे बघ, फार चिकित्सा करू नकोस. अरे निदान सावलीसाठी म्हणून तरी पूजेला होकार दे. हा, बस सावली बरोबर पूजेला. सारंग, आपण हे सगळं आपल्या सावलीसाठी करतोय की नाही? मग तुझ्याकडे बघून असं वाटत नाहीये की तुला या सगळ्यात काही इंटरेस्ट आहे? हे बघ सारंग, गुरुजींनी सांगितलंय की जी पूजा कराल, जे विधी कराल ते सगळे मनोभावे केले पाहिजेत. नाहीतर हे असं अर्ध्या मनाने केलेल्या पूजेला काही फळ मिळत नाही. अरे सांग ना याला तिलोत्तमा. सारंग प्लीज, अहो आपल्यासाठी करा ना प्लीज.